नमस्कार मंडळी, मी दीपाली तुमचं स्वागत करत आहे माझ्या किचनमध्ये। तर मी आज बनवणार आहे भुर्जी पावची रेसिपी। तर त्याच्यासाठी मी कढई गरम करायला ठेवलेली आहे। कढई गरम करायला ठेवलेली आहे। आता मी एक 4 ते 5 अंड्यांचं ही भुर्जी बनवणार आहे। तर त्याच्यासाठी मी एक 3 ते 4 चमचे इथं तेल ॲड करतो कढईमध्ये। तीन 3.5 चमचे जे आपण तेल ॲड केलेलं आहे। तेल छान गरम होऊ द्यायचं आपल्याला। तर हे बघा, हे मोठे 4 कांदे मी बारीक चिरून घेतलेले आहेत, ते आपण घालूया। टोमॅटो घेतलेला आहे, तो पण बारीक चिरलेला आहे, तो ॲड करूया। हे सगळं कांदा लाल होईपर्यंत आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। तर कांदा आपला होत आलेला आहे, आता अर्धा होत आलेला आहे। त्याच्यामध्ये आपण 2 चमचे मी अद्रक लसूणची पेस्ट घालणार आहे। फुल 2 चमचे अद्रक लसूणची पेस्ट ॲड केलेली आहे। त्यात आपल्याला अनेक 2 ते 3 मिनिटं व्यवस्थित सगळं भाजून घ्यायचं आहे। बघा, हे 2 मिनिटं आपल्याला कांदा व्यवस्थित आता फ्राय झालेला आहे। अद्रक लसूणची पण पेस्ट ती पण फ्राय झालेली आहे, त्याचा वास वगैरे गेलेला आहे। आता ह्याच्यामध्ये आपण अर्धा चम्मच हळद ॲड घालूया। मीठ घालायचं आहे चवीनुसार मीठ। गरम मसाला आहे तो घालायचा आहे मोठा 1 चम्मच। आणि लाल तिखट घालायचं आहे, तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घाला। मी इथं 3 चमचे ॲड करणार आहे लाल तिखट। हे सगळं व्यवस्थित आपल्याला आधी मसाले वगैरे सगळे भाजून घ्यायचे। एक 2 ते 3 मिनिटं परत हे सगळं आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। जर तुम्हाला तिखट आणखीन कमी किंवा जास्त पाहिजे असेल तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकताय ते। तर हे बघा, हे सगळं व्यवस्थित आपला आता मसाला वगैरे तेलात वगैरे सगळं असं फ्राय झालेला आहे। ही 4 अंडे आहेत ते मी फोडून घेतलेले आहेत, ते आता टाकायचं आपल्याला ह्याच्यावरती। आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तर हे बघा, ही अंड्याची भुर्जी आपली पूर्ण ड्राय झालेली आहे। ह्याला एवढं भाजायचं की ह्याच्या साईडनं तेल सुटायला लागलं की समजायचं की ही अंडीची म्हणजे अंडी व्यवस्थित भाजलेले आहेत। बघा, साईडून असं व्यवस्थित तेल सुटते। तर ही आता आपली भुर्जी तयार झालेली आहे। तर आता ह्याला आपण वरतून कोथिंबीर ॲड करूया। आणि आपण आता भुर्जीबरोबर खाण्यासाठी मग पाव भाजून घेते। तर पाव भाजण्यासाठी मी पॅन ठेवलेला आहे आणि मी इथं बटरचा वापर करणार आहे। तुम्हाला जर बटर आवडत नसेल किंवा तुम्ही वापरणार नसाल तर चालते, तेलात पण वापर केला तरीही चालते। चटणी सगळीकडे टाकूया। कोथिंबीर आणि ह्याच्यावरती हे पाव ठेवूया। असे भाजायचे पाव। याला वरून हे व्यवस्थित बटर लावायचं आणि हे भाजून घ्यायचे आहेत पाव। तर आता मग सर्व करून घेतो।
तर मस्तपैकी भुर्जी पाव आपला तयार झालेला आहे। आता हे बघा छान अशी त्याच्यातून वाफ येते मस्तच। आणि मस्त घेतं गरम गरम मसाला पाव। तर अशा ही अंडा पावची रेसिपी आपली तयार झालेली आहे। तुम्ही बघू शकताय किती छान त्याला कलर वगैरे आलेला आहे। तर अशा नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि छान छान कमेंट करा। थँक्यू।